हाय हॅलो नमस्कार. दुपारी कामावरून घरी गेले, म्हणजे घरी जाईपर्यंत मला 3 वाजतात. 2चं टायमिंग आहे सुटायचं. जाईपर्यंत 1 तास लागतो, त्यामुळे 3 तर वाजतात. मग जाऊन गेल्यावरती थोडा वेळ आराम करायचा. जर माझा छोटा मुलगा तिकडे म्हणजे डे केअरमध्ये असतो, तिथे जर झोपलेला असेल तर मग मी डायरेक्ट घरीच जाते. जायच्या आधी त्यांना विचारते झोपला की जागा आहे म्हणून. जागा असेल तर त्याला घेऊन यायचं, झोपलेला असेल तर मग निवांत घरी जाते. थोडा वेळ मग रिलॅक्स करते आणि मग नंतर तोपर्यंत 4 वाजतात. 4 वाजता मग चहा वगैरे ठेवायचा आणि जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत जेवढी कामं करता येतील तेवढी कामं करून घेते. आज काय फोडणीचं वरण करायचं होतं, कारण रात्रीची भाजी होती त्यामुळे जास्त काही जेवण नव्हतं. त्यामुळे पटापट डाळ लावून घेतली कुकरला. चहा होते तोपर्यंत म्हटलं पटापट डाळीची तयारी करून घ्यावी, कारण तो घरात आला की मग सगळा वेळ त्याला द्यावा लागतो. त्यामुळे जे काही कामं असेल तर तो यायच्या आतमध्ये करून घेते, कारण सकाळी 8 वाजता बाहेर पडते. घरी जाईपर्यंत त्याला आई मिळत नाही ना तोपर्यंत. त्यामुळे काय मग घरी गेल्याच्या नंतर जो काही वेळ असेल तो फक्त त्याच्यासाठी द्यायचा. एवढं बटाटे होते, भाजी कसली करायची म्हणून विचार झाला होता बटाट्यांचं काय करायचं, पण काय शेवटी काही सुचलं नाही. म्हटलं जाऊ दे, काही करत नाही आहे, कारण भाजी तर होती. म्हटलं नुसती डाळ करते. नंतर आपली चहा झाली होती, मग चहा प्यायला घेतला. आणि मी एवढ्या मोठ्या बाऊलमध्ये चहा का घेते तर दिवसभर काही खात नाही. घरी गेल्याच्या नंतर पण काही खायला असेल तर खाते, म्हणजे जेवण. कारण सकाळी काही चपाती भाजीच करून फक्त बाहेर पडतो ना आम्ही, त्यामुळे हे भूक तर लागते पण काय करणार. मग हे चहासोबत हे असं, हे आमच्याकडे बावनगरी म्हणतात त्याला, बावनगरी खाते. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कळवा, कारण मला ते आवडतं चहामधून खायला. त्याच्याने जरा पोट भरल्यासारखं वाटतं. रात्री जेवण होईपर्यंत काहीतरी पोटात हवं आहे, त्यामुळे ते रोज खाते. ते बरं वाटतं जरा खाल्लं. खाऊन झाल्याच्या नंतर मग इकडे म्हटलं डाळ शिजवून घ्यावी, कारण फोन काय आला नव्हता. चिनू उठला आहे म्हणून म्हटलं तोपर्यंत डाळ वगैरे करून घेते. इकडे डाळीची तयारी वगैरे तर आधी करूनच घेतली होती. व्यवस्थित सगळी डाळ वगैरे करून घेतली. मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये माझा चिनू बाहेर गॅलरीमध्ये उभा होता. ॲक्च्युअली त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगणार आहे की नक्की काय मी माझ्या मुलांची काळजी कशी घेते, काय घेते. कारण मला असं 1-2 कमेंट्स आल्या, 1-2 काही असतच असतील, म्हणजे मुलांची काळजी घेत नाही व्यवस्थित. त्यामुळे मी मुलांसाठी माझ्या काय करते आणि काय नाही करत आहे ना, हे नक्की सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की सांगेन मी त्याच्यावरती. कारण माझ्या मुलांच्या बाबतीत मी किती पॉझिटिव्ह आहे मला माहिती आहे. इकडे माझं छोटं बाळ माझ्या मोठ्या बाळाला आणायला निघालं होतं, कारण त्याचा स्कूलचा टाईम झाला होता. त्यामुळे इथे येऊन थांबलो होतो. त्यांचा मेसेज येतो आणि हे आलं आमचं बाळ. ही आमच्या मोठ्या बाळाची बस आहे, त्याच्यातून तो येतो. असा गेला, अशी गेली